स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता भरपूर दिवस झाले पाहिजे व्हिडिओ घेतला नव्हता, कारण की वावराचे काम चालू झाले की मग व्हिडिओ बी घ्यायला जमत नाही, असं होऊन जातं. तर आता वावरात गेलो होतो आम्ही. आता तर पाणी उघडेल आमच्याकडे, पण म्हणा एवढं की पाणी पडलाच नाही काही ढेकळं तशीच पडेल वावरामध्ये. तर आता आमचं चालू होतं वखराचं काम वावरामध्ये. वखराचं नाही कोळप काढलं, तर तिकडं सोयाबीन आणि तुरी होते तिकडं कोळपलं, अजून बाकीचं पडेल. नका ना ती माती नका हे करू ना, ती माती नाही काढू कसं तरी होतं. तर ते बी तिकडे गेले तिकडे मला सर्दी व्हायला जास्त. तरी या बकऱ्याला बी पाला घ्यायला आलतो आम्ही. तर इथे बसलो थोडं, आता दिवस माळवाला आलं लगी. मेथी पेरेल का मेथीची भाजी, तर भाजी मस्त उगली. पण मग काय उरायला पावसाच्या पाण्यानं काय होतं, जास्त भरून जाते ती, म्हणजे वाळून जास्त जाते. तर त्याच्या आहे ना मग ठिकोळे ठिकोळे वाळते त्याच्यामध्ये. किती बी हे झालं की पाणी पडो का ना पडो, जास्त पाणी पडलं का मग जास्त वाळून जाते, असं होऊन जातं पुरं. तर इथे पेरेले पा, तर 7-8 फट्टे पेरेले. आता किती फट्टे व 9 फट्टे आहे त्या. किती किलो पेरेल ती? 8 किलो पेरेले आहे. तर एका फट्टीला 1 किलो टाकली, फक्त एकच फट्टी शिल्लक टाकली की टाकली ना काय होऊन जातं, ते अर्धी वाळूनच जाते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय माहिती भाऊ भेटतो का नाही भेटत, त्याचं कोणा पाहिलं पुढं. पण टाकून ठेवले. आता सध्याचं चालू आहे 20 रुपये जुडी, पण मग काय माहिती पुढे अजून तिला भरपूर टाइम बाकी. तरी बी एखादा महिना लागेल तिला, आता शिकतो उगली. आता हे पाणी बी उघडून गेलं, बरोबर पाणी पडलं तर बरं. मी तर पुन्हा हे पाणी सोडलं जातं नळीनं, पण मग एवढं काय आहे ना फट्टीनं सोडलं जात नाही. फट्टी मी ती सोडलं कधी काय होतं, जागी जिरून जातं आणि जिथे जिथे ठिकोळे तिथे तिथे वाळून जाते मग भाजी, असं होऊन जातं. आणि वरलं पाणी पडला का ते काय होतं सारखं पडतो, मग त्याच्यामध्ये जे वाळते ती वाळून जाते आणि ते याची ते येते, असं होतं. पण मग काय व्हायला आता त्याच्यामध्ये थोडेफार ढेकळे थोडेफार, तर काय होतं थोडेफार ठिकोळे वाळते मग त्याच्यामध्ये जास्त, असं होऊन जातं. तर तुरीमध्ये टाकेल आम्ही ती थोडीफार. ती काय होतं तुरी थोड्या मोठ्याल्या वस्तूवर एकदा टाकल्या जाते आणि नंतर टाकले गेले तर टाकल्या जाते, नाही तर टाकली बी जात नाही, मग असं होऊन जातं. तर वावर होतं तर मग टाकलं तेवढं. आता मध्ये मध्ये टाकले आम्ही 5-6-9 तास पडले ते 8 किलो मध्ये. 9 तास झाले, 1 किलो शिल्लक, म्हणजे 1 तास शिल्लक गेलं त्याच्यामध्ये. फक्त दाट जास्त टाकली, 9 किलो टाकली, म्हणजे 8 किलो टाकली, 9 तास बसले त्याच्यामध्ये. तर लंबाले काही मोठी नाही म्हणा, थोडी लंबी, एवढी काही लंबी नाही. ते तिठोरे एरंडालो किती बांधार आहे तिठोरे फक्त ते, पण भरपूर लांबी म्हणा त्या मानानं. इकडे इकडे ठिकोळे सोडून दिले तरी बी, इकडे बी सोडले तिकडे बी सोडले. काय होतं ना मध्ये वखर चालत नव्हता, मग त्याच्या सोडून टाकले होते. मग आम्ही ते याचे ते येईन म्हणलं जाऊ दे, आता पेरेले काय माहिती काय होतं काय नाही. आता तर गेलो होतो आम्ही पाला घेण्यासाठी, तर एवढा पाला तोडा, कुठे गेलो तो पाला बी एवढा. काही 2 शेळ्या आमच्याकडे, जास्त काही आहे नाही. पहिले नेऊन टाकलं होतं त्याला, पण मग काय इकडं वावरात आलतो. आता काय ऊन पडेल थोडं, तर म्हणलं चला वावरात जाऊ. तर वावरात आलतो, तर म्हणलं चला जसं की तसा ना जावंच तर हातामध्ये मुठभर घेऊन जाऊ, असं आहे. तरी ते शेवून तिथे झाड काय पाईपलाईन आहे ना तिथे, तिथे नागर चालला नव्हता, मग तिथं एक अर्ध शेवंतीचं झाड होतं, ते रुपटचं लावलं. दिवस माळवाला आला तर भुरकू भुरकू दिसू राहिलं, तिथून कॅमेरा केला की असं उरायलं. तर दिवस माळवाला आला तिथे गवत होतं थोडं फार, ते म्हणजे एक अर्ध काढून गेलो होती ती शेवंती.